हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. पहिल्यांदा ड्रेस बघून घ्या. या ड्रेसबद्दल सांगते. इथे अशी बाह्यांना लेस लावलेली आहे. कॉटनचा ड्रेस आहे, कॉटनची ओढणी आहे आणि ही अशी पॅन्ट आहे ज्याला एक बाजूला खिसा आहे आणि असं दाखवते. तर ही अशी पठाणी म्हणायचो, माझ्या लहानपणी अशा पठाणी पॅन्ट असायच्या. तर अशी पठाणी प्रकारची पॅन्ट आहे. व्ही शेपचा गळा आहे आणि हे डिझाईन जणींकडे असणार आहे, तरीही दाखवते. तर हा ड्रेस एक मस्त कम्फर्टेबल ड्रेस आहे, जो मी ॲमेझॉनहून घेतला होता. याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे, मला नेहमी वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं आणि गोष्ट छोटी डोंगरा एवढी याच्यामध्ये मी माझ्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या नेहमी सांगत असते. तर आज अशी ही प्रसन्न सकाळ आहे. हॉलमध्ये बसलेले, पंखा बंद पडलेला आहे आणि उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही या मेहनतीची कल्पना करू शकता. आमच्या इथल्या उष्ण वातावरणामध्ये आज सकाळच्या वेळेला हा व्हिडिओ सुरू आहे. तर मी वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असते आणि मला खूप आवडतं लोकांशी गप्पा मारायला. तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी ह्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या विषयांवरती जेव्हा काहीतरी गोष्टी सांगत असते, तर त्या गोष्टी तुम्ही नेहमी सगळेजण ऐकतात आणि त्याच्याबद्दल प्रतिसाद देतात. तर आजचा गोष्टीचा विषय आहे पुरुषार्थ. पुरुषार्थ पुरुषार्थ म्हणजे काय? मर्दुमकी असं म्हणतात ना. तर नुकताच महिला दिन होऊन गेलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती तर बऱ्याच महिला पुरुष आणि महिला ही समानता याच्याबद्दल बोलत असतात आणि ह्या पार्श्वभूमीवरती पुरुष कसे वाईट आहेत, पुरुषांनी कसं छळलं ह्याबद्दल बोलत असतात. तर आज पुरुषांच्या बद्दल थोडं तर पुरुषार्थ म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मर्दुमकी गाजवणं, कुठल्या तरी प्रदेशावरती हल्ला करणं, कुठल्या तरी गोष्टीवरती आपला विजय मिळवणं म्हणजे पुरुषार्थ. तर पुरुषार्थ हा असा नसतो. पुरुषार्थ हा खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं प्रतीत होत असतो. जेव्हा तुम्ही कुठल्या तरी बरोबर असलेल्या स्त्रीची काळजी घेतात, त्या स्त्रीच्या बद्दलच्या संवेदना तुमच्यामध्ये जाग्या असतात, त्या स्त्रीबद्दलची सहानुभूती तुमच्या मनामध्ये असते, प्रेम असतं, रिस्पेक्ट असतो, तो खरा पुरुषार्थ आहे की नाही. तर आता माझं थोडंसं गावाला जाणं झालं आणि ह्या गावाला जाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणं झालं आणि रेल्वेने प्रवास हा पहिल्यांदाच मी केलेला आहे, एकटीने. तो पण म्हणजे जो कधी पूर्वी केला असेल तर तो नातेवाईकांच्या बरोबर केलेला आहे. त्यामुळे हा पहिल्यांदाच असा एकटीने रेल्वेने प्रवास केला आणि तेव्हा माझा भाऊ गोपाल, डॉक्टर गोपाल, हा मला सोडवायला आला नाशिकच्या ह्याच्यावरती, स्टेशनवरती. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, की म्हणजे त्याचं इतकं बिझी शेड्यूल होतं, त्यांचे कार्यक्रम चाललेले होते आणि त्यातनंही त्याने वेळ काढला आणि तो सोडवायला आला. आणि जेव्हा अनोळखी असे पुरुष तुम्हाला प्रवासामध्ये भेटतात, तर तेव्हा बायकांच्या मनामध्ये साहजिकच अशी एक असुरक्षित भावना येते. त्याच्याबद्दल आज मला तुम्हाला सांगायचंय. तर मग मी येताना दुरांतो ह्याच्याने प्रवास करत होते आणि माझी गाडी इथे खूप उशिरा येणार होती, म्हणजे मध्यरात्री येणार होती थोडक्यात सांगायचं तर. आणि माझी मुलगी फोनवरती होती, ती सतत सगळं ट्रॅक करत होती. नवरासुद्धा फोनवरती होता, कुठपर्यंत ट्रेन आली आहे, कुठपर्यंत अजून किती वेळ आहे, हे सगळं ट्रॅकिंग चाललेलं होतं आणि त्यांची काळजी माझ्याबद्दलची दिसतच होती. पण माझ्याबरोबर एक माणूस होता आणि त्याला हावडाला जायचं होतं, म्हणजे कलकत्ता तिकडे जायचं होतं. आणि तो सुद्धा जेव्हा त्याने ऐकलं की हा सगळा प्रवासाचा हे चाललेला आहे आणि ट्रॅकिंग चाललेलं आहे, तर त्याने मला विचारलं की तुम्हाला कुठे उतरायचं आहे. म्हटलं मला इथे जवळच उतरायचं आहे, अकोल्याला. तर त्याने सुद्धा ते ट्रॅकिंग सुरू केलं की गाडी कुठपर्यंत पोहोचलेली आहे, कुठपर्यंत अजून किती वेळ लागणार आहे, कुठले कुठले स्टेशन्स आलेले आहेत. कारण माझं नेट असं सारखं जात येत होतं प्रवासामध्ये. आणि मग जेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की मी फारसा प्रवास केलेला नाही आहे ट्रेनने आणि माझा हा पहिलाच प्रवास आहे आणि घरच्यांना सगळ्यांना काळजी वाटते आहे, कारण मध्यरात्री गाडी पोहोचणार होती, म्हणजे अगदीच 1:30-2 वाजेच्या आसपास. त्यामुळे सगळेच जण ट्रेनमध्ये झोपलेले होते. माझ्याबरोबर मस्तपैकी एक लग्नाचं वऱ्हाड होतं जे कलकत्त्याला चाललेलं होतं, त्यामुळे गप्पा टप्पा फुल टू धमाल होती. त्या दिवशी क्रिकेटची मॅच होती, त्यामुळे ती सुद्धा एक मजा चाललेली होती. अशा छान मस्त आनंदात प्रवास झाला. मला एकटीने प्रवास करतोय
असं जाणवलं नाही. आणि मग ते ट्रॅकिंग सगळं त्यांचं चाललेलं होतं आणि त्या माणसाचं. आणि मग त्यांनी, मी जेव्हा बॅगा काढून स्टेशन यायच्या एक स्टेशन यायच्या आधी बॅग काढून आणि तिथे माझ्या सीटच्या तिथे कोपऱ्यात ठेवली, तेव्हा तो म्हणे की अजून नका तुम्ही उतरू, मग थांबा जरा, अजून वेळ आहे, मी तुम्हाला सांगतो केव्हा हे करायचं आहे. तर ते सुद्धा फोनवरती सतत ट्रॅक करत होते कुठपर्यंत गाडी आली आहे. मग माझ्या बॅगा काढून आणि मग त्यांनी रात्रीच्या वेळेला, कारण प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येईल हेही सांगता येत नाही ना, कधी उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला, त्यामुळे मग त्यांनी दारं उघडून आणि प्लॅटफॉर्म कोणत्या दिशेला येतो आहे हे बघितलं. मला सांगितलं तुम्ही थोडंसं आतच थांबा, कारण तो सगळा वारा असतो जोरदार आणि सगळी म्हणजे तसं असुरक्षित असं वातावरण असतं नाही का, भीती असते, कारण कधी एवढ्या ह्याच्याने प्रवास केलेला नसतो. आणि त्यांनी मला सांगितलं थांबा म्हणून, आणि मग त्या बॅगा वगैरे सगळ्या त्यांनी तिथपर्यंत आणून ठेवल्या. आणि तेव्हा मला असं तिथे ट्रेनमध्ये सगळेजण झोपलेले आहेत, तर एक स्त्री म्हणून जी असुरक्षित भावना मनामध्ये येते ती माझ्या मनामध्ये आली खरं सांगायचं तर. पण त्यांनी मला ते दार उघडून आणि बघितलं प्लॅटफॉर्म कुठे येतो आहे, आणि मग त्यांनी मला माझ्या बॅगा मला सांगितलं की तुम्ही खाली उतरा, मी तुम्हाला बॅगा देतो. आणि अशा पद्धतीने त्यांनी अतिशय शांतपणे, कॉन्फिडंटली आणि सुरक्षितपणे माझ्या बॅगा मला उतरवून दिल्या. मला सुद्धा व्यवस्थित उतरवून दिलं. आणि अद्वैत आणि आमचे ते राजू दादा हे दोघंही जण आलेलेच होते स्टेशनवरती इतक्या रात्री. तर पुरुषार्थ म्हणजे ज्या स्त्रीला तुमच्याबरोबर, म्हणजे स्त्रीला जेव्हा तुमच्याबरोबर सुरक्षित वाटतं तर तो खरा पुरुषार्थ, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. तर असं असतं की मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्वार्थाने तुमच्याबरोबर जेव्हा सुरक्षित असते तर तो खरा पुरुषार्थ. कारण बाकीच्यांना लोकांना वाटतं की इथे आपण मर्दुमकी गाजवली, इकडे आपण जाऊन आणि इतकं हे केलं. पूर्वीच्या काळी तर पुरुषार्थाची व्याख्या ही युद्ध करणं आणि कुठेतरी कुठल्या तरी राज्यावरती, कुठल्या तरी देशावरती विजय मिळवणं असं असतं. पण पुरुषार्थ हा खऱ्या अर्थाने स्त्रीला जेव्हा तुमच्याबरोबर सुरक्षित वाटतं तो खरा पुरुषार्थ असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. जेव्हा आपण जागतिक महिला दिन, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे असं नेहमी सांगत असतो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, तेव्हा असे जेव्हा पुरुष तुमच्या आजूबाजूला असतात की जे छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांच्या संवेदना, जाणीवा जागृत ठेवतात आणि तुमची मदत करतात, तुम्हाला सुरक्षित असं फील करून देतात, तेव्हा ते खरंच पुरुष खूप महत्त्वाचे असतात. एवढ्या रात्री अंधारामध्ये उशिरा अद्वैत, आमचे ते राजू दादा हे मला घ्यायला आले. ह्या सगळ्या पुरुषांची एक प्रकारे सर्वार्थाने अशी मदतच झाली. तर हा पुरुषार्थ फार गरजेचा आहे आणि ह्या जाणीवा तुमच्या मुलांमध्ये ह्या तुम्ही रुजवल्या पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला असे पुरुष मित्र तुमच्या सर्कलमध्ये जे असतील, ते तुमची केअर करत असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा. कारण पुरुषार्थ हा असा असला पाहिजे की ज्या पुरुषांच्या बरोबर तुम्हाला सुरक्षित वाटतं, तुम्हाला टेन्शन येत नाही किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला आदर वाटतो, त्यांना तुमच्याबद्दल आदर वाटतो, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा एखाद्या अशाच नवीन विषयासहित भेटूयात. चला तर मग तोपर्यंत हॅव अ गुड डे.